मग मज हरी उपेक्षिणा मग मज हरी उपेक्षिणा आठवलं तुम्ही द्यावी पांडुरंगा द्यावी पांडुरंगा आठवलं तुम्ही द्यावी पांडुरंगा द्यावी पांडुरंगा आठवलं तुम्ही द्यावी पांडुरंगा द्यावी पांडुरंगा बसणारे म्हणत्यान का धावते वही एकमेकाच्या अंगावर धावणं नाही ह्याला लय घासावी लागती एवढं सोपं आहे का गायन वादन जिंदगी गेली काय कांचा सा लागा नाही गुरुजी सुद्धा बऱ्याच शिष्यांना कटाळले ते हो बाबा तुझ्या नात्याने माझं विसरलं पण तो नाही शिकला तो पकवाद्याची शाई पडली पिठेचा भाता फोडला इण्याच्या खोट्या उपसल्या टाळ गाळ्या दिलं तर टाळात बोट गहून घेतली तू फक्त एकाच कामाचा वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे तेरे बस की बात नाही हो निकलो चलो बऱ्याच गुरुजींनी शिष्य काढून दिले गायन वादन हे रक्तात असावं लागतं ते कोणाचंही काम नाही आज गाणारे वजनदार वाजवणारे वजनदार ऐकणारे त्याच्यापेक्षा वजनदार टाव करून काय चाललं रे ह्यांचं नेमकं काहीच चाललं नाही लय सोपा चाललंय निरवी शब्दाचं चिंतन चालूय तुका म्हणे तुम्ही निरविल्या वरी आणि मग मज हरी आवाज उपेक्षिणा तुम्ही या शब्दाचा अर्थ संत संतांनी जर निरवलं संतांनी जर सांभाळ केला तुम्ही सांभाळलेल्या संतीन भयनी रसली मग माझा हरी हरी हो हरी माझी उपेक्षा करू शकत नाही देव सुद्धा मला लांब ढकलू शकत नाही पण संतांनी मला निरवलं तर या संताशी निरवी या शब्दाचा अजून सोपा अर्थ सांगतो मला संत संगत दे बस आता ह्याच्या पुढे काय सांगायचं अजून मला संत संगत घडू द्या ही मागणी संगत महत्वाची हो सज्जन को सज्जन मिले तो दो दो मारे बातन दुर्जन को दुर्जन मिले तो दो दो मारे लाता चांगल्याला चांगले भेटल्यावर चांगलंच होत असतं कुणाची संगत करे ह्याची सुद्धा अक्कल पाहिजे एक जणाने पेढा बनवला बाजारात काय गेलं मॉनिटर लावायचं वरचे कमी करा आणि पेढा घेऊन काय गेलं बाजारात मग पुन्हा संगत करावी ह्याची अक्कल पाहिजे ना जिथं उंदरं मारायचं औषध विकतात उंदरं मारणाऱ्याची दुस्ती केली पेढ्यावाल्याने पेढ्यावाल्या लय मोठ्याने आरडायचं लय गोडे शेजाऱ्याचं म्हणायचं खाल्लं की मरतही लय गोडे खाल्लं की मरतही रुपया भवानी नाही मला फोन केला माऊली पेढे का खापना कोणत्या गल्लीत आहे मला उंदरावाल्याच्या तुला अक्कल आहे का मिठाईवाल्याच्या लाईने जा मिनिटात पेढ खाला संगत विठ्ठल संगत पुढचं एक वाक्य महत्वाचं चित्त देऊन ऐका परमार्थात राहून सुद्धा अनेक जणांच्या आयुष्यामध्ये चुकीची पावलं पडली नीट ऐका परमार्थात राहून सुद्धा अनेक जणांची चुकीची पावले पडली पण छत्रपती शिवाजी महाराज राजकारणात असून सुद्धा चुकीचं पाऊल पडलं नाही कारण तुकोबारांसारख्या संताची घडलेली संगत कोण आहात हे तुम्ही सांभाळलेले संती किंवा या संताशी निरवी संतांनी सांभाळ करावा परिवर्तनच विडवलं शिवाजी महाराज कीर्तनाला आले तुकोबारांचे ऐका या संताशी निरवी राजे कीर्तनाला आले आणि कीर्तन रंगामध्ये आलं राजे रमले कीर्तनाचं अंग होय अंग हरिरूप आणि कीर्तनामध्ये अंग हरिरूप होते बरं का कीर्तनाची ताकद काय ऐका इको हॅलो ब्रह्मीभूत काया होताच्या कीर्तनी ब्रह्मीभूत काया होताच्या कीर्तनी ब्रह्मीभूत काया आवाज ब्रह्मीभूत काया ब्रह्मीभूत काया
कीर्तनी काय ब्रह्मीभूत झाली पाहिजे, देहभान विसरलं पाहिजे. हित आल्यावर माणसं हितल्याच वातावरणात रमून गेली पाहिजे तर कीर्तन. हिथं बसून जांभळ्याच देतो, डुकल्याच हाणतो, घरी कुलूप लावला असेल का त्याला मरायला आला मग येतोच कशाला तू. हिथं आल्यावर काया ब्रह्मरूप झाली, ब्रह्मीभूत काया राजे रमले. या संताशी निरवी ह्याच्यावर चिंतन चालू, नीट ऐका. जवळचाच एक जण माणूस फुटला आणि त्याने ती बातमी दुश्मनाला जाऊन सांगितली. म्हणजे शिवाजी महाराज कीर्तनाला आलेत, पकडा. ही काड्या करणारे जवळचीच असतात बरं का. हा, आपल्या सोनाला स्वयंपाक येत नाही हे शेजारणीला कोण सांगतंय बुवा. अय सासा हो, कोणत्या चॅनलचा पत्रकार आहे? पत्रकार घरातच आहे ना, बिनपगाराचा फुल पत्रकार म्हणजे म्हातारी. गप्पा हाणाय गेली की वाचा 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 सुरूच. तुझी सुन लय भारी बान, माझी लय बेकारेन, तुझी लय चांगली, माझी लय बेकारेन, तुझ्यासारखे मला भेटाय, तिच्यासारखे तुला भेटले तू महागच मी इली असती. तुझी लय सुंदर आहे पण तुला कळा नाही. तुम्हाला दुसऱ्याच्या सुना कस काय चांगल्या दिसत यात बरं. आपल्या सुनबाईचा उलट गल्लीतला बा आल्या कौतुक करायचं, म्हणायचं माझी सून लक्ष्मीच. लेकीला काय करता, लेक दिवाळी येतील भांडणं लावून जाती. सुनबाई ही माझी खरी लेक आहे, शेवटपर्यंत माझ्या प्रेमातून उतराय ती होऊ शकत नाही. तिचं किती माझ्यावर प्रेम आहे. लेकीने मला जीव लावलं नाही, एवढं नाही लावलं तरी म्हणायचं. त्या शब्दाने तिच्यावर सुद्धा असा मारा बसतो. ती म्हणते आत्याबाई चहा देऊ का, तुम्हाला कॉफी देऊ का, लिंबू पिळून पोहे, तुपातला शिरा, मॅगी. म्हातारीला तिला खाता येईल ना म्हातारीला, पण नाही ती करून देणार तुम्हाला. ते पण का सुन काय सुनबाई भेटली, भाग्य लागतं अशी सुनबाई मिळाला असं फक्त वर्णन करायचं. तिचा दोष नाही सांगायचं, कौतुक करायचं. आणि सुनांना सांगतो म्हातारी बी लई काम करीन मरुस तोर, फक्त म्हातारीचं बी कौतुक करायचं. तिचं लेख जावाय सगळे आले ना जत्र क्षेत्राला, माणसं घराघरात बैठकीत बसले ना, तुम्ही म्हातारीचं वर्णन करायचं आणि म्हणायचं काय सांगावं आमच्या आत्याबाईचं वैभव, किती शून्यातून कमिवलं. आमचा सासरा असला तर भोळा, रुपयाचा सुद्धा व्यवहार कळत नाही, पण आत्याबाईचं आमच्या तंतोतंत नियोजन असतं. आणि आत्याबाईच्या पायात लक्ष्मी आली, 5 एकराची 25 एकर झाली, यल मांडवाला गेला आणि घरातून सोन्याचा दोर निघतोय. हे फक्त आमच्या आत्याबाईंची कृपा. आत्याबाई डायरेक्ट म्हणते सुनबाई आज तू भांडे घासायचे नाहीत, मी घासणार. खबरदार जर धुण्याला हात लावचीन तर धुनी सुद्धा मीच धुणार, स्वयंपाक सुद्धा माझ्याकडं. सुनबाई टीव्ही पुढं, म्हातारे चुली पुढं, तिकडं मालेक लागली तुझ्या जीवर रंगला. अरे जेम झाली म्हातारेन दुराने, मग म्हातारी इकडून म्हणली लागीर झालं जी. काय मालिकान काय तरा सासूनी सोनाला लेख म्हणा, पण लय म्हाताऱ्या डेंजर असतात. काय काय हा म्हाताऱ्याला आगाव असतात. एक म्हातारी दररोज इष्टीत बसायची, कंडक्टरच्या शेजारी बसायची आणि कंडक्टरला मुठ काजू बदाम खायला द्यायची. 3 महिने त्याने काजू बदाम खाल्ले, त्याचं 22 किलो वजन वाढलं. 3 महिने कंडक्टर म्हणला आजीबाई काय तुमचं माझ्या प्रेम आहे, मी तुम्हाला लेकासारखा दिसतो का काय, फुकट काजू बदाम का खाल्ले. हे म्हणले कशाचा लेकन कशाचा नातो बाबा, माझं वय झाले 90 आणि माझ्या तोंडात एक बी दात नाही, पण मी दररोज काजू बदाम खाऊन खाऊन असं चगळून देणं बरं वाटत नाहीत, म्हणून चगळलेलं तुला देतील. त्यांनी चालू एसटी नवडे जाळ झाला मानला नोकरीचा, म्हशी वळतो पण मानला इष्टीत म्हातारीची गाठ नको रे म्हणलं. असल्या म्हाताऱ्या एक वाक्य सांगा, जवळच्या माणसाची एखादी गोष्ट चुकली तर माणसात बोलू नका, दोष एकांतात सांगा आणि गुण माणसात सांगा. माणसात म्हणायचं वाह ह्याच्यासारखा काय माणूस आहे का, एकांतात हाणामारी का होईना, पण माणसात म्हणायचं भारी माणूस आहे. आणि एकांतात तुला माहिती ना मग माझा स्वभाव बघ बरं का, मग मी लय येडा असतो असं फडकून बोलून दाखवायचं, पण माणसात म्हणायचं काय छान माणूस आहे असं. 50% भांडणं जागेवर कमी होणार आहे. 2 वाक्य सगळ्यांना देणार, गुण माणसात आणि दोष एकांतात. विठवलं जवळची माणसं क्लिअर पाहिजेत. राजा कीर्तनाला बसले, लोहगावला कीर्तन, पुण्यामध्ये सध्या विमानतळ येते, तुकोबारांचा आजोळ येते, अजूनही तुकोबारांचं तिथे मंदिर आहे. राजा कीर्तनाला आले, बातमीत दुश्मनाला पोच झाले, शिवाजी महाराज कीर्तनाला पकडा. सैनिकांनी मंडपाला येडा टाकला, मावळे बी घाबरले, ते त्यांच्या जीवाला बेत नव्हते.
पण त्यांचं वाक्यच होतं, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे. राजे, आमच्या जीवाची आम्हाला काळजी नाही, पण तुम्हाला जर पकडण्यात आलं तर उद्या महाराष्ट्र आम्हाला जा विचारेल, छत्रपतींना पकडेपर्यंत मावळ्याने काय कर्तबगारी गाजवली. आमच्या निष्ठेवर हा संशय. तुमचा पराजय नाही, तो आधी आमचा पराजय. काहीतरी प्लॅनिंग लवकर करा. मंडपाला येडा टाकलाय सैनिकांनी आपल्याला पकडण्यासाठी. राजे म्हणले काळजी करू नका. का? या संताशी निरवी तुकोबारांसारख्या संतांच्या दरबारात त्यांनी आपला सांभाळ केला, घाबरायचं काय काम नाही. तुकोबाराने छत्रपतींचा भाऊ लक्षात घेतला आणि पांडुरंगाशी संवाद सुरू केला. तुका म्हणे माझे निववावे डोळे, सामर्थ्याचे सोहळे दाखवून देवा माझे डोळे तू तृप्त कर, अशक्य ते तुम्हा नाही नारायणा. याच गावामध्ये एकदम मेलेला मुलगा माझ्या कीर्तनात तो जिवंत केला होता. आता सुद्धा माझ्यावर हे फार मोठं संकट आहे. उद्या वारकरी संप्रदायाला काळीमा फसली जाईन. तुकोबारांच्या कीर्तनात शिवाजी महाराजांना पकडण्यात आले. पांडुरंग कुठे गेलता? लोक दिवसा माळा काढते ना, आधीच तर घाला नाही. आणि अशा खऱ्या माणसावर जर एवढी संकट आली, राजसत्ता धर्मसत्ता हातात हात घालून चाललं पाहिजे. आणि अशा खऱ्या राजावर हे संकट. आई जेवढे आपल्या मुलं प्रेम करते तेवढा जो राजा आपल्या रेतीवर प्रेम करतो, असा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. वारकरी साम्राज्याचं तत्व जपणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि डोळ्याला दिसणाऱ्या कोणत्याही स्त्रीला आईचा दर्जा देणारा छत्रपती म्हणजे आमचा शिवाजी महाराज. आणि अशा राजावर हे संकट. देवा, काहीतरी तुला चमत्कार करावा लागेल. तुकोबाने शब्द टाकावा आणि देवाने पदरात झेलावा. देवाने विठेवणे उडी टाकली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं रूप धारण केलं. ढाल, तलवार, जिरे टोप, चिलकत आणि डायरेक्ट लोहगाव गाठलं. देव शिवाजी महाराज झाले बरं का. नीट ऐका. एकाच कीर्तनात दोन छत्रपती. ओरिजिनल छत्रपती पुढे जिथं मंडप संपतो तिथं देव. देवाने घोड्याला टाच मारली, घोडा असा परत तिकडे माघारी पळवला. त्या टोकात जे सैनिक होतं त्यांना वाटतं राजेच पळाले. बरं, तवा काय एवढा फोकस होता का? जुन्या काळात टेंबे, मशाली ठरावी एक दोन ठिकाणी अंधारात गफलत झाली म्हणजे बाग गया पकडू. सगळं सैनिक देवाच्याच माग. देव पुढे सैनिक माग, देव पुढे सैनिक माग. तुकोबारा म्हणले, राजे आपलं काम एकदम ओके झालं, तुम्ही ह्या दरवाज्यानं राजगड गाठा. शिवाजी महाराज राजगडाव, देव पंढरपुरात पकडाय गेलेले जंगलातच हुकली. म्हणली कुणीकडे गेलं रे? देव एका एकेत गायबच झाले ना. म्हणले आता पुत्र दिसत होते रे, आता कसं? आणि म्हणले पकडत पकडत इकडं आपण पंढरपुराकडे चंद्रभागेकडे खाल्लाकडं कुणीकडं आलोय. सह्याद्रीच्या डोंगर रांगात पुणे, सातारा, कोल्हापूर, शिवनेरी तिकडं सह्याद्रीच्या डोंगर रांगा कुणीकडे राहिले. आपण सोलापूरकडे खाल्लाकडं कुणीकडे आलो. म्हणले रॉंग नंबर लागला, चला माघारी. परत लोहगावला आले. तुकोबाराय नाही तर छत्रपती नाही तर सिद्धांत संपला. उत्तर आहे का? कीर्तन तुकोबारायांचं आहे. महाराष्ट्राचं भविष्य तुकोबारायांच्या कीर्तनात बसलेलं आहे. पण संकट आलं, पण राजे घाबरले का? नाही. आणि आलेलं संकट का त्या ठिकाणी पळून गेलं तर या संताशी निरवी. तुकोबारासारख्या संतांनी ज्यांचा सांभाळ केलाय त्यांच्या विघ्न येऊ शकत नाही. तसं तुकोबाराय ज्ञानोबारादी संताच्या बाबतीत म्हणतात की या संताशी निरवी. आपण तुकोबारायांनी कुणाला निरवलं हे पाहिलं. याचा अर्थ संतांनी जर कृपा केली तर काळाची सुद्धा टाप होत नाही आपल्याकडे पाहण्याची. म्हणून माझी मागणी या संताशी निरवी हेची मज दे. अनेक तुझे काही न मागे तुझ विढोबार कुमाये. फक्त टाळी वाजवा. इको टाळी. थांबा. फक्त टाळ टाळ टाळ. फक्त टाळ. फक्त मर्द टाळी. टाळ. मर्द
वा, मस्त टाळ्या वाजवल्या बरं का सगळ्यांनी. गुलाबाच्या फुलावाने दिसायला लागले आता. हा, नाही तर फार सूर्यफुलावाने माना टाकल्या होत्या काही काही. हा, टाळ्या वाजवल्या प्रसन्न होतं. हे जे कार्य चालू धर्म कार्य, असावा तो धर्म मग साहो जाते वर्म. आणि धर्माच्या बाबतीमध्ये अख्खं कीर्तन विचारा, पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नका. हे शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमाईश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मी सारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी येईल असं वर्तन कधी करू नका. आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली येईल असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमत आहे, भारतासारखी संस्कृती नाही. म्हणून शब्द कसा आहे, भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दीदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी, न्यूझीलंड अंकल नाही, पण भारत माते की आई म्हणतोय आपण. या देशाला पवित्र विचाराची माणसे आहेत. पण ऐका, सैन्य कसं असं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान जपानकडून, धूर्तपणा अमेरिका, कपटीपणा इंग्लंड, सोना आफ्रिका, तेल सौदी अरेबियन, संस्कृती कसं माझ्या पवित्र भारत देशाकडून शिकावी. भारतासारखे संस्कृती नाही. भारताचं नाक म्हणजे महाराष्ट्र आहे. आणि महाराष्ट्र ज्यांनी घडवला त्या छत्रपती शिवाजी महाराज. आणि राजेंवर ज्यांनी संस्कार केले राष्ट्रमाता राजमाता जिजाबाई साहेब. कसे घडलेत राजे? ठीक आहे, लेच्या पेच्याचा महाराष्ट्र आहे का? डहाब्यावच काय जातो, दररोज काय पितो, गोवाच काय खातो, थुकतोच काय, आई संगच काय भांडतो, बापावच काय डोळं वाटरतो, डीजे पुढंच काय अंग आली होतो. तुम्ही काय मावळेत का? अरे छत्रपतींचे विचार आपल्या जीवनामध्ये ठेवा, तर तुम्ही खऱ्या अर्थानं छत्रपतींचे मावळे म्हणून शोभताल. विडवलं जातीपातीचं राजकारण माझ्या छत्रपतीने कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजांनी कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नखराच नव्हता 7.5चा. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा, पण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातीचा अभिमान असणारे आपण माणसे, त्यांचे विचार जीवनात ठेवा. तरुण मुलांना विनंती, कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा. आई वडिलाविषयी, देशाविषयी, धर्माविषयी स्वाभिमान ठेवा, तर तुमची लग्न होते. लग्नाचं लय अवघड झाले आता. मुली झालेत कमी, त्याच्यामध्ये त्यांना आले डिमांड. आणि पोरींच्या आयांना आले मार्केट. पोरींच्या आयांना जेवढं मार्केट आहे तेवढं कांद्याला सुद्धा नाही आता. त्यालाही फोकसमध्ये डायरेक्ट पाहुणीला सांगतात आमची मुलगी कोणाला बी द्यायची नाही. मुलगा दिसाय छान पाहिजे, पगार भरपूर पाहिजे, जमीन भरपूर पाहिजे, त्याला आईबाप नसले पाहिजे. मार येता का दुसऱ्याचा आईबाप? हां, पोरांना सांगतो क्वालिटी कमवा. डॉक्टरला बायको मिळणार, घडलं का कधी? पेसाला बायको मिळणार, आली का पेपरला बातमी? बायका कोणाला मिळणार, बोंबलत फिरणार ना. क्वालिटी कमा, मनगट धमक जरा जगाला दाव का बापाची इष्टी मजा करू नका. स्वतःचा करतो तर घेऊन तुम्ही स्वतःचा अस्तित्व घेऊन जन्माला आलाय. तुमचं काय ते सांगा. आणि हे तरुणपणाची उमेद असते ना, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. चांगल्या चांगल्याला कोण म्हणतं बायको भेटत नाही? रांग लागेल ना, पण क्वालिटीला किंमत ना. नाही तर ते सोलापूर सारखा मोर्चा काढावा लागेल. 500 पोरांनी कलेक्टर ऑफिसर मोर्चा काढला, आमच्या मागण्या मान्य करा. कलेक्टर म्हणे बोला काय ह्यांच्या मागण्यात? म्हणजे आम्हाला बायका द्या. ते काय रेशन कार्डला गहू तांदूळ आहे का काय? तुम्हाला बायका सरकारने द्यायच्या. मग तुम्ही नेमकं काय करताय बा? आणि काहीच नाही करता आला तर आमच्या पार्टीचा मेंबर व्हा, माळण बुका, तरी लग्न होते. शेवटचा पर्याय ह्या माळण बुक्याच्या जोर आमच्या गावातल्या 10 पोरांची लग्न जमवली ह्या लॉकडाऊनच्या नंतर 3-4 वर्षात. एक जण बोंबलत फिरत होतं, महाराज लग्न जमा नाही. म्हणलं मी जमितो. हां, काय करावं लागेल? म्हणलं कपडाला बुकान गळ्यात माळ. ते मला खरं सांगा, हां माळ घालतो पण जमन का? आधी बायकोसाठी माळ घालायला तयार झालं. ते मला जाळ झाला शाकाहारी करायला म्हणा बायको भेटेन. आणि मी म्हणलं जमू नाही तर नाही जमू, पण माळ करी वाढन. म्हणजे माझ्या डोक्यात वेगळं गणित आणि त्याच्या डोक्यात वेगळं गणित. मी मला आण माळ. त्याने बारीक मण्याची माळ आली. म्हणलं बारीक मण्यावर लग्न जमत, मग टप्पारे मण्याच्या माळा एवढालच म्हणे. कचा कच म्हणे हाडकाला रुताचं झोपताना म्हणायचा लय रुतत ये. मी म्हणलं लग्न हा मग रुतून द्या. बुका लावायचा बारीक, मला मोठा लाव. मला कपाळ काळ होईन की लग्न लावतो. गंधन बुकान धोतरण नेहरून टोपीन असा पांढरा शुभ्र वारकरी बनवला. कुठे कीर्तन गेले की मी पुढं त्यो महाग, मी पुढं त्यो महाग. काय दिसन तीच पुढं मी महाग. लोक त्याच्यात पाया पडायचे महाराज महाराज. अरे म्हणलं खऱ्याला तर किंमतच नाही लागा.
कीर्तन संपले लोक म्हणजे अरे हे तर संघ आलेलं आहे, पण असून द्या. पोरग माऊली संघ राहतंय, व्यसन नसन, धार्मिक असन, आई बाबाला जपित असन, संस्कारिक असन, माळकरी दिसतंय. वारेकऱ्याच्या घरात आपली पोरगी सुकणार आहे, देऊन टाका पोरगेला. 10 पोरांची जमिवली. हाच पॅटर्न माळण बुका. हे तर जर कोणाचं जमत नसेल, चलो माऊली पठाडे जिंदाबाद. महिन्यातच विषय फायनल करून टाकू, पण नियम ध्यानात ठेवा. माळ आणि बुका. विनोदाचा भाग सोडा, समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. लय पैशाच्या वाल्याच्याच घरात पुरी द्यायच्या ही डोक्यातनं काढून टाका. मुलीकडल्या बाजूला बी सांग नाही. पैसा कमी असू दे, त्याला संस्कार पाहिजेत. 100 एकर जमीन आहे, ती जर पेतात निघाला तर 10 वर्षात एकर ठेवणार नाही. लग्न जमीत अर्धा एकर जमीन आहे, मुलगा जर जिद्दीन निघाला ती 25 एकर केल्याशिवाय कर्तृत्ववान मुलाला मुली द्या. शेतकऱ्याच्या घरात पुरी द्या, वारकऱ्याच्या घरात मुली द्या, गरीबाच्या घरात मुली द्या. आणि हे तरुण मुलाने तुमचं कर्तृत्व नेतृत्व तशा पद्धतीनं बनवा. देव असं देवाला सुद्धा द्यायला भाग पडलं पाहिजे. असे साधना, असे कष्ट तुमचे प्रत्येक क्षेत्रामध्ये पाहिजेत. कोणत्याही क्षेत्रात असू द्या, पण ज्या क्षेत्रात जायचं त्या क्षेत्रात टॉपला जा, तर त्याच्यात खरा आनंद आहे. आणि तरुण मुलं तुम्ही तरुणपणात करू शकता. आणि आणखी एक वाक्य पुढे सांगतो. ज्या कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं, आणि ज्या गावात एकी असते त्या गावाच्या तालुक्यात वजन असतं. एकीला किंमत आहे. तुमच्या गावात एक एवढा सप्ताह केला तर पंचकृषी चर्चा. सप्ताह करा तर परतवाढीने केला तसा करा. कशाची ताकद आहे? एकीची ताकद आहे ना. सुशिक्षित माणूस द्राक्ष घ्यायला गेला, कशी द्राक्ष 50 रुपये किलो. घेणारा म्हणला किंमत कमी कर. म्हातारे म्हणले खालची मोकळी आहेत ना, मोकळी द्राक्ष 5 रुपये किलोने घेऊन जा. क्वालिटी तीच, किमतीत का बदल? हे मोकळीत. आणि हा जो आहे हा द्राक्षांचा घड आहे. ह्यांचा एकात एक जीव गुतलाय. हा एकमेकाला सोडित नाही. सुखात बी संग, दुःखात बी संगच आहेत. म्हणून 50 रुपये किलो. खालचे जे मोकळे आहेत ना, ह्यांनी बाहुबंद चोपलेत. फुकट म्हणलं तरी घेऊन जा. जे मोकळ्या द्राक्षाला पाटीत किंमत नाही, मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का? म्हणून करा काम, गाळा घाम, मिळवा दाम, राहा ठाम, मुकात नाम, तुम्हीच कौशल्य पुत्र राम. विडवलं आपल्या धर्माचं आपण पावित्र्य टिकवायचं. औषध्या धर्माची झाली हानी, आणि देवासमोर सुद्धा लावायला लागले लोक नाच गाणी. अरे लावा ना तुकोबाची अभंगवाणी. विडवलं काय सध्या सगळे अस्ताव्यस्त. आणि अस्थिर जगाला स्थिर करण्याची ताकद फक्त माझ्या वारकरी संप्रदायामध्ये. इथं माणसं एक होतात, बाकीकडे कुठं काय राहिलं नाही. जत्रेला नाही, सभेला नाही, सभेत बी पैसे देऊनच आणावं लागतात. ती बोंबालतात परत 500ने ठरलं होतं आणि 300नेच दिलं, 250 मिळालं म्हणजे केला का बोबाटा. ज्याने सभा ठेवली त्याचं पटांगण करून टाकतात. हे लोक काय समजलंय? अनंत बुद्धीचे तरंग शनाशना पाळलं तर ते रंग. पण असं एक वाक्य सांगतो. कीर्तन किती ऐकले ह्याला किंमत आहे, माणसात बदल किती झाला. 8 दिवसाच्या सप्त्यात तुम्ही महाराज किती मोठे आणले ह्याला किंमत नाही. 8 दिवसामध्ये गावात किती तरुण मुलांनी व्यसन करतच सोडून दिलं, हा खरा सप्ताह आहे. संत सेवालाल महाराजांच्या विचाराने जगणारे आपण माणसं काय आहे त्यांची शिकवण जरा करा. चरित्राचा अभ्यास, निर्व्यसनी जीवन जगा ही त्यांची शिकवण आहे. झाडाचं संगोपन, प्राणी मात्रावर प्रेम करा ही सेवालाल महाराजांची शिकवण आहे. ही पृथ्वी काय फक्त माणसाच्याच बापाची नाही, ह्याच्यावर काय बाकीच्या पशुपक्ष्याचा अधिकार नाही का? ही वाघ सिंह बाहेर का फिरायला लागले? जंगल ठेवल्यात का लोकांनी? विकासाच्या नावाखाली सगळी वन उद्ध्वस्त केली. त्यांनी कुठं जायचं? येतात आपल्या घरात बिल्डिंग मध्ये मग राहिला. वृक्ष संगोपन केलं पाहिजे, निसर्गाचं संगोपन झालं पाहिजे. हे सेवालाल महाराजांचे उपदेश आहे. त्यांना राष्ट्रसंत म्हणून सरकारनं सुद्धा आणि सगळ्यांनी मान्यता का दिली? तर त्यांचे विचार, त्या काळात सांगितलेले विचार अजूनही जिवंत आणि ज्वलंत वाटतात. स्त्री ही लक्ष्मीचं स्वरूप आहे, हा त्यांचा शब्द आहे. म्हणून मुली वाचवा. हे सगळ्यात त्यांना कळालं असेल की लोक पुढे स्त्री म्हणून हत्या करणार आहेत. त्यांच्या शिकवण्याच्या पुस्तकात आहे की स्त्री लक्ष्मीचं स्वरूप आहे, तिला तिच्या जन्माचं स्वागत आनंदानं करा. आणि अंधश्रद्धा मुक्तीचा जर लढा सगळ्यात पहिल्यांदा कोणत्या संतांनी घेतला असेल तर ते सेवालाल महाराज. श्रद्धा जरूर असावी पण जीवनात अंधश्रद्धा नसावी, ही शिकवण सेवा. आणि त्यांच्या विचाराचे आपण माणसे तसे साधू पुरुष, शिवाजी महाराज, अहिल्यादेवी होळकर, काय त्यांचे विचार, ह्या विचाराचं परिवर्तन व्हावं, आपल्या जीवनात त्याचं मंथन व्हावं, विचाराचे देवाणघेवाण, यासाठी धर्ममंडप आहे. एवढा हजारो समाज एकत्रित येतो. हे एक तरी बदलावं. एका कीर्तना जरी एका तरुण मुलाने जरी माळ घातली तरी खऱ्या अर्थानं ते कीर्तन सफल झालं म्हणावं लागेल. एक सुद्धा बदलत नाही म्हणल्यावर नेमकी आमचं चुकत आहे का तुम्ही म्हणावं घ्या नाहीत बुवा. 8 दिवसात 8 तरी माळकरी गावात वाढाव ना. 300 हे मागची मंडळी बोलू नका.
365 दिवसात फक्त 8 दिवस सप्ताह, मग 8 माळकरी तरी गावात वाढाय नको का? हे ज्ञानोबा तुकोबा विचाराची परंपरा आपल्या खांद्यावर आहे आणि ती यशस्वीपणे चालवण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. हे कधी कळेल? ज्यावेळेस आपण संतांच्या संगतीत जाऊ त्यावेळेस. म्हणून या संताशी निरवी हेची मज दे, अनेक तुझे का हिन मागे तुझ. दुसरी देवा माझी मागणी नाही, मला फक्त संतांची संगत गोड द्या. संतांनी माझ्या कृपा क्षेत्र धरावं आणि देवा तुला शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराने परत देवाला अजून एकदा असं टोचणं दिले. तुका म्हणे आता उदार तू होई, आता तरी उदार हो. तिसरं चरण संपत आलं तरी देवा आमची मागणी तू पूर्ण करू शकला नाही. म्हणतच होतो देऊ शकतोस का, पण तू नाही देवा आमची इच्छा पूर्ण केली. आता तरी तुका म्हणे आता उदार तू होई. बोला की महाराज काय इच्छा आहे? तेच दुसऱ्या चरणात सांगितलं, ते मज ठेवी पायी संताच्या चरणाजवळ मला ठेव, अशी मागणी तुकोबाने भगवंताकडे केली. असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेमध्ये तुमच्या पुढे मांडलेला आहे. माझे गुरुवरे, माझे वडील, परमपूज्य आदरणीय वंदनीय भाऊ, वडिलांच्या आशीर्वादाने हे संप्रदायाची सेवा करण्याचा योग आपल्या सर्वांच्या कृपेनं माझ्या जन्मगावी कर्जत, जिल्हा अहिल्यानगर, कर्जतमध्ये भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तुकोबा यांचं मंदिर बांधलेलं आहे. कधी त्या परिसरात आले तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी या. अत्यंत सुंदर कार्यक्रमाचं नियोजन सर्व या मंडळीने केलं. सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद या ठिकाणी देतो. सुंदर गायक, सुंदर वादक प्रवीण महाराज, गणेश महाराज आदी करून सर्व वारकरी मंडळीने गोड साथ केली. सुंदर अशी मृदुंगाचे साथ करणारे नामवंत आमच्या वारकरी संप्रदायाची बुलेट ट्रेन ओम महाराज पाटील, त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देतो. सुंदर मृदंगाची साथ केली. वारकरी सम्राट जुने वादकांना आपले मार्गदर्शक हरिभक्त परिणामचे राठोड बाबा, त्यांनी या ठिकाणी आपल्या या नामनेत्याचं आणि त्यांच्या घरचा कार्यक्रम असल्यासारखंच ते कुशल असं मार्गदर्शन आपल्याला सर्व करत असतात. त्यांची विशेष उपस्थिती, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. सचिन भाऊ या ठिकाणी उपस्थित झाले. वाणीला पूर्णविराम. उद्याचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. 2 मिनिटं कुणीही उठायचं नाही. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. भगवंताच्या कृपेनं, संतांच्या आशीर्वादानं, बजरंग बलीच्या कृपा आशीर्वादानं चालत असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताहातील आज 7वा दिवस, 7व्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्त परायण परमपूज्य माऊली महाराज पठाडे यांनी अगदी सर्वांना ज्ञानामृताचं भोजन दिलं. ग्रामस्थाच्या वतीनं आपण महाराजांचे शतशः ऋणी आहोत. आज दिवसभरचं अन्नदान अन्नदाते सुभाष सोमा आडे यांनी या ठिकाणी आज दिवसभरचं अन्नदान केलेलं आहे. उद्या सकाळचे दैनिक कार्यक्रम, उद्या सकाळी 4 ते 6 काकडा होईल, 6 ते 7 विष्णू सहस्त्रनाम होईल आणि उद्या ठीक 11 ते 1